36 जिल्हे 36 बातम्या। न्यूज G9 महाराष्ट्र, उत्तर तुमच्या प्रश्नांचे। आगामी लोकसभा निवडणूक गेल्या काही दिवसांआधी पार पडल्या होत्या। उमेदवार आणि नागरिक 4 तारखेला निकाल लागणार म्हणून आतुरतेने वाट पाहत होते। अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखेडे, भाजपचे नवनीत राणा, प्रहार पक्षाचे दिनेश बुब आणि रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे मैदानात होते। परंतु काल रोजी मतदानाचा निकाल लागला असता बळवंत वानखेडे हजारो मतांनी विजयी झालेत। काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळवंत वानखेडे यांना महिला मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष अशोक खरात आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संगीताताई वाघ यांनी काही महिला कार्यकर्त्यांनी सोबत घेऊन बळवंत वानखेडे यांना जाहीर पाठिंबा दिला होता आणि अनेक गावात जाऊन बळवंत वानखेडे यांचा प्रचार सुरू केला। महाविकास आघाडीने सुद्धा बळवंत वानखेडे यांना विजयी करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले। अमरावती जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून नागरिकांनी जल्लोष साजरा केला। नवनीत राणा यांनी देखील इंदोरवरून आणलेला विजय रथ खाली हात वापस करावा लागला। अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून हा भाजपला फटका बसला। यावेळी निकालाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अमरावती पोलिसांचा चोख बंदोबस्त होता। आणि मतमोजणी झाल्यानंतर रिटर्निंग ऑफिसरला रजिस्ट्रेशन घेण्याचा अधिकार आहे। त्याप्रमाणे सुद्धा द्यायला मी निवडणूक त्याला सांगितलं आहे। आणि तरी कसा अर्ज खाली एनडीएची खेळाडू सुद्धा काय नेमकं कारण असेल मोदींच्या विरोधातील लाट निश्चितच याबद्दल वरच्या पातळीपासून करतील आणि कशामध्ये हा फरक जाणवला का चालला आहे त्याची निश्चितच तपासणी। विदर्भाचा गड मानला जातोय भाजप, परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला यश मिळताना दिसतंय। फक्त एकच जागा जी आहे ती भाजपला मिळताना दिसते। दोन महायुतीच्या दोन अकोला नागपूर भाजप, अकोला नागपूर आणि बुलढाणा महायुती तीन जागा। आज रोजी पार पडलेला आहे। संपूर्ण भारत देशात आज रिझल्ट लागलेला आहे। काही जिल्ह्यामध्ये, काही राज्यामध्ये जो भाजपच्या सीटा निघाल्या, काही राज्यामध्ये काँग्रेसच्या सीटा निघाल्या। अमरावती जिल्ह्यामध्ये आज नवनीत राणाचा पराभव झालेला आहे। बळवंत वानखेडे काही हजारो मतांनी आज पुढे आहेत। आज अमरावती जिल्ह्याचे सर्वांगीण विकास करणारे हे बळवंत वानखेडे आज विजयी झालेले आहेत। आपल्यासोबत सर्व काँग्रेस पक्षाचे लोक आहेत। हे बळवंत वानखेडेचा जल्लोष म्हणण्यासाठी इथं आलेले आहेत आणि तमाम हे अमरावती जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून हे लोक बळवंत भाऊच्यासाठी इथं आलेले आहेत। आज बळवंत भाऊचा आज विजय झालेला आहे। आपलं नाव का? मी अशोक खरात आहे आणि महिला मुक्ती मोर्चा संघटनेचा मी अध्यक्ष आहे। आणि महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या वतीनं बळवंत भाऊ वानखेडे यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि जाहीर पाठिंबा दिल्याच्या नंतर त्यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे। आणि आज रोजी हा जो विजय झालेला असून संपूर्ण जनतेचा, महिलेचा आणि सर्व जनतेचा, अमरावतीकरांचा हा विजय आहे। म्हणून आज आम्ही सर्वांनी जल्लोष केला पाहिजे आणि जल्लोष सुद्धा हा आनंदात आणि शांततेत पार पाडला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो। अमरावती जिल्ह्याच्या सर्व नागरिकांनी ठरवलं होतं की कुठेतरी अमरावती जिल्ह्याचा नवीन खासदार व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, गोरगरीब कष्टकरी नागरिकांच्या समस्या जाणून घ्यायला पाहिजे असा खासदार यावेळी अमरावतीच्या नागरिकांनी ठरवलेला होता। बरोबर आपल्याला असं वाटते की बरोबर आपलं स्वप्न साकार झाले आहे। आज रोजी सर्वांचे स्वप्न साकार झालेले आहे। बळवंत भाऊ एक शीतल आणि शांत स्वभावाचे माणसं असून सर्वांची दखल घेणारे माणसं, सर्वांची तक्रार ऐकून घेणारे माणसं आहेत। त्यामुळं आज रोजी हे झालेला विजय हा सर्वांचं स्वप्न साकार झालेला आहे। आपल्यासोबत महिला अध्यक्ष अशोकजी खरात अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी कुठेतरी नवीन चेहरा आम्हाला पाहिजे होता। तमाम नागरिक आपल्यासोबत आहेत आणि खरोखर आज आपण स्वप्न साकार झालेलं आहे। अमरावती जिल्ह्याच्या बळवंत वानखेडे हजारो मतांनी विजय झालेले आहेत। न्यूज G9 महाराष्ट्र, अमरावती। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश इंगळे, अमरावती।